नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सई प्रेमानेच आदित्यला घास भरवते आणि आदित्यला म्हणते, आदित्य दादा हा घास सईचा. आता आदित्य खूप खुश असतो. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, हा घास आदित्यचा. असं म्हणत इंद्राताईसुद्धा आदित्यला घास भरवतात. तर त्यानंतर लकी म्हणतो की आता घास मी भरवणार. असं म्हणत लकी घास भरवण्यासाठी पुढे जातो. परंतु सागर त्याला थांबवत म्हणतो, नाही नाही, घास तर मीच भरवणार आहे, कारण तू उद्या त्याला चायनीज खाण्यासाठी घेऊन जा. तर लकी म्हणू लागतो, परंतु उद्या मला वेळ नाही आहे, मला आजच त्याच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्या दोघांची भांडणं चालू असतात. तेवढ्यातच तिथे कोमल येते आणि आदित्यला घास भरवते. दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ अशीच अवस्था निर्माण होते. तर त्यानंतर कोमल त्यांना म्हणते, बसा भांडत, मी तर भरवलं आहे. तर आता सर्वजण हसू लागतात. तर आता लकी सागरला म्हणतो, झालं का, झालं तुझ्या मनासारखं, आता तूच खा. असं म्हणत लकी सागरला घास भरवतो. तर सागरही त्याच्या हातातील घास लकीला भरवतो. सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि स्वाती आदित्यला म्हणू लागते, आदित्य बाळा, आता घास माझ्या हातचा आणि माझा आणि जुईचा असे 2 घास तुला खावे लागतील. असं म्हणत स्वाती आदित्यला 2 घास भरवते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून इंद्राताई, मुक्ता यांना आनंद झालेला असतो. तर त्यानंतर लकी आदित्यला म्हणतो, आता मात्र मीच घास भरवणार. परंतु त्याचवेळी सागरसुद्धा आदित्यला घास भरवण्यासाठी जातो. आदित्य म्हणतो, ठीक आहे. असं म्हणत आदित्य त्या दोघांचेही हातचे घास खातो. परंतु हे सगळं काही सावनी पाहत असते. आता मात्र सावनीचा खूप जळफळाट होत असतो. सर्वजण एकत्र बसून आनंदाने जेवण करत असतात आणि आदित्यसुद्धा खुश असतो. आणि म्हणूनच सावनी ही मनाशीच म्हणते, हा आदित्य यांच्या हातून का खात आहे, याला कसं कळत नाही. ही लोक गोड बोलतील आणि नंतर आपल्याला रस्त्यावर आणतील. परंतु नाही, हे मी खपवून घेणार नाही. काही झालं तरी आदित्यला या लोकांचे इंटेन्शन मला समजून सांगावेच लागतील. असं म्हणत सावनी रागानेच रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिका आता एकटी पडलेली असते. मिहिकाला मुक्ताची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच मिहिका तिच्या मोबाईलमधील मुक्ताचा फोटो पाहते आणि त्या फोटोकडे पाहून मिहिकाला खूप रडायला येत असतं. मिहिकाला तिचे अश्रू अनावर होतात. तर त्यानंतर मिहिका मिहिरचा फोटो पाहते. आता मिहिरचा फोटो पाहिल्यानंतर मिहिकाला त्यांचे जुने दिवस आठवू लागतात. प्रेमाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तर आता मिहिकाला खूप रडायला येत असतं आणि तिला मिहिरची खूप आठवण येत असते. म्हणूनच ती प्रेमानेच मिहिरचा फोटो पाहत असते. परंतु त्याचवेळी तिथे हर्षवर्धन येतो. आता हर्षवर्धन मिहिकाला पाहतो. तर मिहिका मिहिरचा फोटो पाहत असते. आता मिहिका हर्षवर्धनला पाहते आणि म्हणूनच ती आपला मोबाईल बंद करून बाजूला ठेवते आणि आपलं दुःख बाजूला सारते. तर आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका, अगं अजून किती दिवस अशीच रडत बसणार आहेस? जे झालं ते विसरून जा. या सर्व निगेटिव्ह साईडकडे बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह साईडकडे बघ, म्हणजे आपलं नातं स्वीकारणं अगदी तुला सोपं जाईल. मी तुला याचं रिझन देतो. पॉझिटिव्ह साईडकडे बघण्याचं आपलं हनीमून. आता मात्र मिहिकाला खूप राग येतो. मिहिका हर्षवर्धनकडे रागाने पाहते. तर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, पॅरिस, बिलान, मला माहीत आहे तू साध्या मिडल क्लास घरातून आलेली मुलगी आहेस आणि देश सोडून तू कधी बाहेरही गेली नसशील. तर त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, परंतु आपण जाऊया. मिहिका, तू तुझ्यात बदल घडव, मग बघ ना, जगातील सर्व सुख मी तुझ्या पायाशी घेऊन येईल. सर्व सुख तुझ्या पायाशी असतील आणि मी ती आणून देईन. तू काळजी करू नकोस. असं म्हणत हर्षवर्धन मिहिकाच्या हातामध्ये हनीमून तिकीट देतो. आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे. तुम्हाला वाटलं असेल की पैशाच्या जोरावर तुम्ही मला विकत घेतलं आहे, तर तसं नाही. मागच्या वेळी तुम्ही महागडं गिफ्ट मला दिलं होतं आणि मी मूर्खासारखं ते गिफ्ट घेतलं, कारण मला वाटत होतं की तुम्ही मिहिरचे जिजू आहात म्हणून. ताई मला समजावत होती, पण नाही, मी ताईचं काहीच ऐकलं नाही. ताई मला सांगत होती की कोणाकडूनही गिफ्ट घेऊ नकोस, चुकीचं आहे. परंतु नाही, मी तिचं ऐकलं नाही आणि तीच तर माझी मोठी चूक झाली आणि त्याचीच शिक्षा मी भोगते आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका, तर मिहिका म्हणते, शिक्षा भोगत असले तरीसुद्धा तुम्ही मला काही करायला सांगाल आणि मी करेन, असा गैरसमज करून घेऊ नका. असं म्हणत मिहिका ते तिकीट फाडून हर्षवर्धनच्या तोंडावर फेकते आणि हर्षवर्धनला मिहिका म्हणते, तुम्ही मला काही करू शकत नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, मिहिका मी तुझ्यावर. तर मिहिका म्हणते, सांगितलं ना, तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं आहे, बस, पुढे काही नाही. तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देते. जर तुम्ही मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर मी डोमेस्टिक व्हायरलची केस तुमच्यावर टाकेन आणि मग मात्र तुम्हाला मी अडकवेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या स्वतःच्या जीवाचं काहीतरी करेन आणि मगच तुम्हाला अडकवेन.
आणि मग मी जाईन. तर मिहिका हर्षवर्धनला धमकी देते आणि तिथून रागाने निघून जाते. तर आता हर्षवर्धन मनाशीच म्हणतो की आजपर्यंत ही सावनी मला अडवू शकली नाही, तर तू काय मला अडकवणार? बघतो ना तू किती दिवस अजून माझ्या हातात येत नाहीस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी आदित्यला म्हणते, एक आत्या, मग दुसरी आत्या, मग बाबा, मग काका, मग आजी आणि मग बहीण. म्हणजे कॉम्पिटिशन होती का तुला भरवायची? परंतु मला कळत नाही, तुला गरजच काय होती त्यांच्या हातून जेवायची? तुला हात नाही आहेत का? तुला भरवावं लागतं का? आणि याआधी हे कुठे होते सगळे? आले होते का कोणी तुला भरवायला? त्यांच्याजवळ वेळ होता का? तुझा हा पप्पा, त्याला सतत फक्त बिझनेसच महत्त्वाचा होता. आणि आता मुक्ता. आदित्य, मला तुझ्यावर ओरडायचं नाही आहे, परंतु मी जे काही सांगत आहे ते समजून घे. आदित्य, माझी बाजू समजून घे. अरे ती मुक्ता आहे ना, तिची तुझ्यावर नजर आहे. अरे ती जशी बोलते तसंच घरातील सर्वजण वागत असतात. तिचा घरात प्रत्येकावर कंट्रोल आहे आणि ही सर्वजण मुक्ताचं ऐकतात आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटत आहे. तू सर्वांच्या जवळ गेलास ना तर ती मुक्ता तुला सर्वांपासून दूर फेकून देईल आणि तू पप्पांच्या जवळ गेलास तर ती इनसिक्युअर होईल आणि मग आपल्याला या घरातून बाहेर काढेल. चालेल का तुला? आदित्य, अरे अगोदरच त्यांच्यापासून लांब राहा. तुला कळतंय का? या सर्वांपासून लांब राहा, तरच आपल्याला या घरात राहता येईल. तर तेवढ्यातच तिथे सई येते आणि म्हणू लागते, सावनी मामा, आदित्य दादाला माझ्या बेडरूममध्ये माझ्यासोबत झोपण्यासाठी घेऊन जाऊ का? तर आता सावनी म्हणते, ठीक आहे. तर त्यानंतर आदित्य जात असतो, परत मागे येतो आणि सावनीला म्हणतो, मम्मा मी लक्षात ठेवेन, तू काळजी करू नकोस. तू जे काही सांगितलं आहेस ना ते माझ्या कायम लक्षात असेल आणि तू माझ्यावर रागवू नकोस. तू सांगशील तेच माझ्यासाठी फायनल असेल. आणि आता स्माईल. आदित्यचं ते बोलणं ऐकून सावनीला खूप आनंद झालेला असतो. सावनीही आदित्यचं कौतुक करत म्हणते, गुड बॉय. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, गुड नाईट मम्मा. तर सावनी म्हणते, गुड नाईट बेटा. तर आता आदित्य आणि सई झोपण्यासाठी निघून जातात. तर इकडे सावनी ही मनाशीच म्हणते, बरं आहे, आदित्य अजूनही माझंच ऐकतो, ही माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. परंतु मुक्ताच्या प्रयत्नाने हे चित्र सहज बदलेल आणि म्हणूनच मला आदित्यला या गोष्टीची सतत आठवण करून द्यायला हवी, नाहीतर हा त्यांच्यातच रमेल आणि हा त्यांचाच होऊन जाईल. तर तेवढ्यातच मुक्ता ही सावनीसाठी जेवण घेऊन येते आणि सावनीला म्हणते, जेवून घ्या. असं म्हणत सावनीच्या जेवणाचं ताट त्या टेबलवर ठेवते आणि मुक्ता तिथून निघून जात असते. तर आता सावनी ही मुक्ताला म्हणते, थँक्स, पण याची काहीच गरज नव्हती. मुक्ता म्हणते, काय? तर सावनी म्हणते, हे घर माझं नाही आहे आणि म्हणूनच या घरात मला ओझं म्हणून राहायचं नाही आहे. मी लवकरच कुठेतरी जॉब शोधणार आहे आणि मी आदित्यला घेऊन इथून निघून जाणार आहे. जॉब मिळाला की मी आणि आदित्य इथून निघून जाणार आहोत. तर आता मुक्ताही सावनीला म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुमच्या हक्काचं घर आहे. असं म्हणत असतानाच हे ऐकून सावनीला खूप आनंद झालेला असतो. तर आता मुक्ता पुढे म्हणते, असं मी म्हणूही शकत नाही, कारण हे घर आदित्यच्या हक्काचं आहे. आता मात्र सावनीचं थोबाड पडलेलं असतं. तर आता मुक्ता म्हणू लागते, तो या घरचा मुलगा आहे, नातू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही थोडं वजन तर सहन करूच शकतो ना. आणि आदित्यसाठी आम्हाला या ओझ्याचं काही वाटणार नाही, चालेल आम्हाला. आणि हो, तुम्ही जॉबची जी कल्पना निवडली आहे ना ती मला खूप आवडली. खरंच तुम्ही जॉब शोधा. म्हणजे कसं आहे, त्यामध्ये तुम्ही स्वतःला बुडवून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ना ती तरी येणार नाही, डोकं तरी शांत राहील. असं म्हणत मुक्ताही सावनीचे चांगलेच कान फुंकते आणि तिथून निघून जाते. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी मनाशीच म्हणू लागते, ही खूपच हुशार निघाली आहे, गोड टोमणा मारून गेली आहे. परंतु ह्या गोड टोमण्याने मला काहीच फरक पडणार नाही, काही हरकत नाही. आता ज्या ठिकाणी सईने तुला नेऊन ठेवलं आहे, परंतु एक दिवस माझा आदित्य मला त्याच ठिकाणी नक्की नेऊन ठेवेल. आणि सागर, तुझ्या मागे ज्याप्रमाणे आता फिरत आहे तोच दिवस माझ्याही आयुष्यात येईल. एक दिवस आदित्य आणि मी त्याची प्रायोरिटी असू. आता सावनी हा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही सई आणि आदित्यच्या रूममध्ये येते. आता मुक्ताही प्रेमानेच सईच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ती आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी जाते, परंतु हात मागे घेते आणि बाहेर निघून जाते. आता आदित्य जागा असतो. आता मुक्ता निघून गेल्यानंतर आदित्य उठून बसतो. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. आदित्यच्या मनामध्ये भीती असते की जर आपल्याला मुक्ताने घराबाहेर काढलं तर आता आदित्य विचार करत म्हणतो, जर हिने आपल्याला घराबाहेर काढलं तर आपलं काय होणार आहे? हर्ष अंकलजवळ सुद्धा जाता येणार नाही आणि हॉटेलवर जायला पैसेही नाही आहेत. मग आम्ही कुठे जाणार आहोत? म्हणजे रस्त्यावर तर येणार नाही ना. असा विचार करत असताना आदित्यला सावनीचं बोलणं आठवतं. सावनी म्हणालेली असते, तू जर नीट नाही वागलास तर ही मुक्ता आपल्याला घराबाहेर काढेल. हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्याला खूप रडायला येत असतं. तर इकडे मुक्ताही बाहेर पाणी नेण्यासाठी आलेली असते, परंतु पाहते तर बाहेरचा दरवाजा ओपन असतं. आता मुक्ताच्या मनात
विचार येतो की दरवाजा तर मी लावला होता, मग आता अचानक हा दरवाजा कोणी उघडला असेल. मुक्ता बाहेर जाऊन पाहते तर तिला तिथे कोणीच दिसत नाही आणि म्हणूनच मुक्ता ही दरवाजा लावते आणि मागे वळते. परंतु त्याच वेळी मुक्ता पाहते तर सईच्या रूमचाही दरवाजा ओपन असतो आणि म्हणूनच मुक्ता ही सईच्या रूममध्ये येऊन पाहते तर रूममध्ये आदित्य नसतो. आता मात्र मुक्ता घाबरून जाते. मुक्ताला वाटत असतं की आदित्य कदाचित सावनीच्या रूममध्ये गेला असावा आणि म्हणूनच सावनीच्या रूममध्ये पाहण्यासाठी मुक्ता सावनीच्या रूममध्ये येते. परंतु सावनीच्या बाजूलाही आदित्य झोपलेला नसतो. सावनी ही शांत झोपलेली असते. तर आता मुक्ता विचार करत म्हणते, बापरे, हा तर इथेही नाहीये, कदाचित बाथरूममध्ये असेल का, असा विचार करत मुक्ता ही बाथरूमचा दरवाजा वाजवून आदित्यला आवाज देते. परंतु त्यानंतर पाहते तर आदित्य बाथरूममध्येही नसतो. तर आता मुक्ता म्हणते, इथेही नाहीये आणि सईच्या रूममध्येही नाहीये, मग नक्की हा कुठे गेला आहे. बापरे, एवढ्या रात्री हा कुठे गेला असेल आणि ह्या तर शांत झोपले आहेत. तर आता मुक्ताच्या मनात विचार येतो की कदाचित सागरजवळ असेल का आदित्य आणि म्हणूनच मुक्ताही त्यांच्या रूममध्ये येते. परंतु सागरच्या बाजूलाही आदित्य नसतो. आता मुक्ता विचार करत म्हणते, सावनीजवळही नाही, सागरजवळ नाही, मग आदित्य कुठे गेला असेल, बाहेर तर कुठे गेला नसेल ना. आता मुक्ताच्या मनात विचार येतो आणि म्हणूनच मुक्ता ही बाहेर शोधण्यासाठी येते आणि तेवढ्यातच मुक्ताला आदित्य दिसतो. आदित्य बाकावर बसून खूप रडत असतो आणि एकटाच बोलत असतो, प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका, मी गुडबॉयसारखा नक्की वागेन, परंतु प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका. आता आदित्यचं ते बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. मुक्ता ही आदित्यच्या बाजूला जाऊन बसते आणि आदित्यच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला आधार देते. आता आदित्य मागे वळून पाहतो तर तिथे मुक्ता असते. तर आदित्य मुक्तासमोर हात जोडत म्हणतो, तुम्ही आम्हाला कधीही घराबाहेर काढू नका, मला घराबाहेर प्लीज काढू नका, मला माझ्या पप्पांपासून दूर करू नका, माझे पप्पा मला कायम माझ्यासोबत हवे आहेत. तर मुक्ता म्हणते, ए राजा, कोणीही तुला घराबाहेर काढणार नाही, असं म्हणत ती आदित्यला जवळ घेते, आदित्यला सावरते, आदित्यला शांत करते आणि आदित्यची ती अवस्था पाहून मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. आदित्यच्या डोळ्यातील अश्रू पाहून मुक्ताच्याही डोळ्यात अश्रू येतात. तर त्यानंतर मुक्ता ही आदित्यला घरी घेऊन येते आणि आदित्यला म्हणते, आदित्य बाळा, पप्पा झोपलाय, पण तू त्याच्या कुशीत जाऊन झोप, तुला नक्कीच शांत झोप लागेल, असं म्हणत मुक्ता ही आदित्यला सागरच्या बाजूला झोपण्यासाठी पाठवते. तेवढ्यातच सागरला जाग येते. आता सागर पाहतो तर आदित्य असतो. आता सागर घाबरूनच उठतो आणि मुक्ताला म्हणतो, हो, हे काय चाललं आहे, आदित्य तुमच्याबरोबर. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, काही नाही. तर सागरा विचारतो, काय झालं आहे. तर आता मुक्ता ही सागरला खोटं कारण देत म्हणते, काही नाही हो, थोडा घाबरला होता, त्याला वाईट स्वप्न पडलं, म्हणून मी त्याला आता इथे घेऊन आली आहे. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला खुणावूनच सांगते, आत्ता नको, मी तुम्हाला उद्या सांगेन. तर मुक्ता ही आदित्यला म्हणते, राजा झोप तू पप्पांबरोबर, मी नाही इथे झोपत, मीच सईजवळ जाते. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, तुम्ही सुद्धा त्याला जवळच घेऊन झोपा. तर आता सागर आदित्यला आपल्या कुशीत घेतो. तर आता मुक्ता ही मनाशीच म्हणते, बिचारा आदित्य, किती भीती निर्माण झाली आहे त्याच्या मनात. खरंच त्याची काही चूक नसताना त्याची फक्त फरफट होत आहे. त्याला हे सगळं काही सहन करावं लागत आहे, परंतु आता तरी त्याला शांत झोप लागेल ना. मुक्ताच्या मनामध्ये आदित्यचा विचार असतो. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर मुक्ता ही सागरला आदित्यला खुणावूनच कुशीत घ्यायला सांगते आणि म्हणते, मी जाते, असं म्हणत मुक्ता ही सईच्या रूममध्ये झोपण्यासाठी जाते. तर आता सागरा विचार करत म्हणतो, नक्की काय झालं असेल. आता आदित्य मुक्ताबरोबर होता, परंतु काय झालंय नक्की आणि आदित्य रडला असेल का, मला काहीच कळत नाहीये. परंतु आदित्य, तू काळजी करू नकोस. आदित्य बाळा, तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही आणि कोणतंही संकट आलं तरी तुझे पप्पा आणि मुक्ताही स्वतःवर घेतील. मला माहीत आहे की तू मुक्ताला मानत नाही, परंतु मुक्ताही तुझ्यावर माझ्या इतकंच प्रेम करत असते आणि तू एकटा नाहीयेस, अजिबात नाहीस, तू कधीही एकटा असणार नाही, असं म्हणत आदित्यला शांत झोपी घालतो. तर आता दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, तुम्ही मला विचारत होता ना की नक्की काय घडलं आहे, परंतु मी तेव्हा काहीच सांगितलं नाही, काहीच बोलले नाही, कारण तिथे आदित्य होता. तर सागर विचारतो की नक्की काय घडलं आहे. तर मुक्ता म्हणते की आदित्य खाली जाऊन बसला होता. आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. सागर विचारतो, काय. तर मुक्ता म्हणते की हो सागर, मी पाणी घेण्यासाठी आले होते तेव्हा मला दरवाजा उघडा दिसला आणि म्हणूनच मी दरवाजा बंद केला, परंतु त्यानंतर मी सईच्या रूममध्ये पाहिलं तर तिथे आदित्य नव्हता. मी सर्वांच्या रूममध्ये पाहिलं, परंतु आदित्य कुठेच नव्हता आणि म्हणूनच मी आदित्यला शोधण्यासाठी आपल्या सोसायटीच्या खाली गेले. तर तिथे आदित्य बेंचवर बसला होता, थरथरत होता, खूप रडत होता. मी त्याला खूप समजूत घातली आणि त्याला नंतर मी घरात घेऊन आले. आदित्य एकच बोलत होता की मला घरातून बाहेर काढू नका, परंतु असं का म्हणत होता मला काहीच माहीत नाही. तर सागर म्हणतो की असं कसं म्हणू शकतो तो. तर मुक्ता म्हणते, लहान मुलांच्या मनावर अगदी खोलवर परिणाम होतात. हर्षवर्धनने त्यांना घराबाहेर काढलं ते प्रकरण, त्यानंतर हॉटेलचं प्रकरण.
तर त्यानंतर सागर म्हणतो, आणि ही सावनी ती काही कमी आहे का? ती आदित्यच्या मनामध्ये नको नको त्या गोष्टी भरवत असते. तर त्यानंतर सागर म्हणतो, तिला कचऱ्याच्या पेटीवर बघितल्यानंतर तो अजून हादरून गेला असेल. नशेत असलेल्या आईला स्वतःला सावरावं लागत आहे. एवढी वाईट वेळ माझ्या मुलावर आली आहे. परंतु नाही, असं कधीही होणार नाही. मुक्ता म्हणते, ठीक आहे, आपण आदित्यवर अशी वेळ कधीही येऊ देणार नाही. तर सागर म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही असताना तुम्ही माझ्यापेक्षा आदित्यची काळजी घ्याल. मुक्ता ही सागरला सावरत म्हणते, सागर तुम्ही काळजी करू नका, आपण सर्वांनी मिळून आदित्यची काळजी घ्यायची आहे. तर त्यानंतर मुक्ता पाहते तर खूप टाईम निघून गेलेला असतो आणि म्हणूनच मुक्ता ही सागरला म्हणते, अरे बापरे, किती वेळ झाला आहे, आता मुलांना शाळेत जायची वेळही होत आहे, त्यामुळे त्यांना उठवायला हवं. असं म्हणत मुक्ताची घाई सुरू होते. तर सागर म्हणते, अहो तुम्ही शांत बसा. तर मुक्ता म्हणते, अहो तुम्ही पाहिलात का किती वाजले आहेत? तर सागर म्हणतो की हो, सई खूप टाईमपास करते आणि म्हणूनच मी घड्याळ पुढे केलं आहे. तर आता मुक्ता विचारते, कधी आणि इतके दिवस मी ह्याच टाईमवर सगळं काही आवरत होते का? तर सागर म्हणतो, हो, पण आता विचार करू नका, तुम्ही अगोदर कॉफी पिऊन घ्या. परंतु सागरच्या आणि मुक्ताच्या मनामध्ये फक्त आदित्यचा विचार असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर हा मुक्ताला म्हणतो, खरं सांगा, जेव्हा तुम्ही मला पाहता तेव्हा तुमच्या काळजामध्ये धडधड वाढत असते ना? सतत तुम्ही माझाच विचार करत असताना? मला माहीत आहे मुक्ता. असं म्हणत सागर हा मुक्ताजवळ जात असतो. आता मुक्ता आणि सागरमधील जवळीक पाहून सावनीचा मात्र जळफळाट होतो. सावनी रागानेच त्या दोघांकडे पाहत असते. तर सागर आणि मुक्ता एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहत असतात. हे मात्र सावनीला आवडत नसतं. सावनी त्या दोघांकडे रागाने पाहते आणि तिथून रागानेच निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्य सावनीला म्हणतो, अगं मम्मा, चुकून माझ्याकडून त्यांच्या बेडवर सुसू झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते, काय? तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, सॉरी मम्मा. तर आता सावनी म्हणते, हे सगळं काही मुक्ताला आवडणार नाही. मुक्ता खूप शातीर आहे. आता तिच्यापासून हे सगळं काही लपून राहणार नाही आणि आता ती आपल्याला घराबाहेर हाकलेल. तुला कळतंय का आदित्य? आता मात्र आदित्य घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे मुक्ता ही बेड आवरत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आदित्यने बेडवर सुसू केली आहे. आता पुढे नक्की काय घडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे